आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक पारंपरिक उपाय सांगितले जातात, ज्यामध्ये चांदीच्या वस्तू घरात ठेवणे, लक्ष्मीपूजेमध्ये चांदीच्या वस्तूंचा वापर करणे, शुक्रवारी लक्ष्मी मंत्राचा जप करणे आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवणे याचा समावेश होतो. मित्रांनो, चांदी हा पवित्र धातू असल्याने धार्मिक कार्यामध्ये त्याचे विशेष स्थान असते. तो घरात धनसंपत्ती आकर्षित करतो असे मानले जाते. चला तर मग बघूया चांदीचे उपाय. घरात चांदीची एखादी वस्तू ठेवा, कारण चांदीचा संबंध थेट लक्ष्मीशी जोडलेला असतो आणि घरात पैसा आकर्षित केला जातो असे मानले जाते. चांदीचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होतो. चांदीला मौल्यवान धातूपैकी एक मानले जाते आणि धार्मिक कार्यात तसेच सोन्याला पर्याय म्हणूनही चांदीचा वापर केला जातो. दसऱ्याच्या शुभ दिवशी चांदीच्या किंवा पितळेच्या डब्बीत आपट्याची पाने ठेवून देवाऱ्याजवळ पुजल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो असे म्हटले जाते. शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची नित्य पूजा करावी. घरात सकारात्मक वातावरण तयार करावे, कारण लक्ष्मी स्थिर आणि प्रसन्न राहण्यासाठी घरात चांगले वातावरण असणे महत्त्वाचे असते. गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे आणि घरात बनवलेले अन्न व दूध झाकून ठेवावे, यामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो. आपल्या कुंडलीमध्ये असलेली कमकुवत चंद्रशक्ती बलवान करण्यासाठी चांदीची अंगठी बोटात घालावी. घरामध्ये सुख शांती टिकवून ठेवायची असेल तर चांदीच्या भांड्यात कुंकू आणि पाण्याचे काही थेंब टाकून ते चांगले मिसळावे आणि घरातील सदस्यांच्या कपाळावर नियमित टिळा लावावा. या उपायाने कर्जापासून मुक्ती मिळेल, तसेच नोकरीत प्रगतीचीही संधी मिळेल. तसेच व्यापारी वर्गाने नफा मिळवण्यासाठी चांदीचा छोटा हत्ती आपल्या खिशात ठेवावा. या उपायाने पैसा आकर्षित होतो आणि व्यवसायातही प्रगती होते.